आजवर अनेक भूमिकांमधून आपल्या अभिनयाची जादू दाखवल्याच्या नंतर आता अभिनेता जितेंद्र जोशी नव्या वर्षामध्ये मॅजिक करणार आहे. मॅजिक या सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटामध्ये जितेंद्र जोशी एन्काउंटर स्पेशलिस्टच्या भूमिकेमध्ये आहे. नुकतंच मॅजिक सिनेमाच्या टीमनं झी24 तासच्या ऑफिसला भेट दिली आहे आणि अभिनेता जितेंद्र जोशी याच्याशी संवाद साधलेला आमच्या प्रतिनिधी कावेरी पिंपळे यांनी. नमस्कार, मी कावेरी पिंपळे आणि आज आपल्या झी24 तासच्या ऑफिसमध्ये मॅजिक या चित्रपटाची टीम आलेली आहे आणि ट्रेलर बघून बऱ्याच काही गोष्टी म्हणजे मला बरेच प्रश्न पडले असं म्हणायला हरकत नाही की नक्की रिव्हेंज आहे या सिनेमात, लव्ह स्टोरी आहे, मर्डर मिस्ट्री आहे, थ्रिलर आहे, हॉरर आहे, नेमकं काय चाललंय असे मला बरेच काही प्रश्न पडले. तर मी आज त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहे. जितू सर आहेत, जुई आहे, प्रोड्युसर आहेत आपल्याबरोबर या सिनेमाचे. आम्ही प्रयत्न केलाय वेगळा चित्रपट बनवण्याचा. आता ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात की बऱ्याच काही गोष्टी घडताना दिसत आहेत. होय, तर त्यामध्ये ती सूड कथा आहे का? हो आहे, सूड कथा आहे. पण तो सूड कोण उगवतोय? ही तिच्या वडिलांच्या मृत्यूचा सूड माझ्यावर माझ्याकडून का उगारते की मी माझ्या आलेल्या न्यूनगंडातून मला जो काय आपण म्हणू अपराधीपणाची जी भावना आहे त्यातून मी एका टोकापर्यंत जातोय का? म्हणजे जे कॅरेक्टर आहे माझं, जी व्यक्तिरेखा आहे अरुण, तर तो जो इन्स्पेक्टर अरुण आहे तो कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतो ते आहे. मॅजिक हे नाव का असं तू विचारलंस तर ट्रेलरमधून कळलं असेल की मॅजिक नावाचं एक अत्तर आहे आणि जसं दादा म्हणाला की थ्रिलर आहे, त्याचबरोबर सायकोलॉजिकल थ्रिलर आहे आणि तर त्या सुगंधाचं काहीतरी रेलेव्हन्स आहे. मला असं वाटतं त्या सुगंधामुळे बरंच काही घडतं आहे कथेमध्ये. खूप ग्रिपिंग आहे ही कथा आणि खूप सुंदर लिहिली आहे. दादा म्हणाला तसं जे काही गोष्टीचं सगळं ते क्लायमॅक्समध्ये उलगडतं आणि ती गंमत आहे मला असं वाटतं या कथेची. नक्कीच ऑडियन्सला आवडेल. आणि माझं इंटेन्शन होतं की जेव्हा मी माझा फर्स्ट पिक्चर इंडिपेंडेंट मी रिलीज करणार तर पहिला मी मराठीत करणार. जेव्हा माझ्याकडं ऑप्शन होतं की मी मराठी सोडून तेलुगू किंवा हिंदी बनवायचं आणि माझ्याकडे ते सेटअप पण आहे, म्हणजे माझं माय पास्ट हिस्ट्री वॉज व्हेरी गुड इन हिंदी ॲज वेल ॲज इन तेलुगू. पण मला इंडिपेंडेंट जेव्हा मला काम करायचं मी नेहमीच ठरवलं की आय विल डू इट इन मराठी. आता हा फिल्मचं स्क्रिप्ट जेव्हा मला ऐकवलं म्हणजे आय वॉज इन्स्टंट फॉल इन लव की मला स्क्रिप्ट करायचं आहे. खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांशीच बोलून आणि नक्कीच हा चित्रपट इतका इंटरेस्टिंग आहे आणि इतका थ्रिलिंग होणार आहे की प्रेक्षकांनी सुद्धा हा चित्रपटगृहातच जाऊन बघायला पाहिजे. नाही, नक्की चित्रपटगृहात जाऊन बघा. मी आणि जुई आणि राजूबाई आज तुमच्या समोर आम्ही आलोत. पण या चित्रपटामध्ये सिद्धिरूपा करमरकर, नितीन भजन, मयूर खांडगे अशा उत्तम नटांची फळी आहे. सिनेमा चांगला जमून आलाय, बघा. आवडला तर इतरांनाही सांगा. नवीन वर्षाची नवीन सुरुवात या सिनेमाने करा. आदल्या रात्रीच्या हँगओव्हरपेक्षा या सिनेमाचा हँगओव्हर जास्त वेळ राहील याची मी तुम्हाला शाश्वत. 1 जानेवारी 2026 मॅजिक मॅजिक जवळच्या चित्रपटगृहात नक्की बघा. नक्की बघा.